तक सत्य का साहस। नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। एकीकडे नागपुरात सूर्य आग ओकत आहे। तापमान वाढल्यामुळे नागरिक अंगाची लाहीलाही होत असताना घरातून बाहेर पडत नाहीयेत। अशातच महावितरणच्या अतिशय भयंकर आणि जीवघेणा निष्काळजीपणाचा फटका मध्य नागपुरातील नागरिकांना बसला आहे। मध्य नागपूर प्रभाग 20 मधील नाईक तलाव पोलीस चौकीसमोर 180 बाथरूम जवळ गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत जुन्या डीपी लागलेल्या आहेत। या डीपींच्या अगदी खेटून काही नागरिकांची घरे आहेत। आज सकाळी 6 ते 7 वाजेच्या सुमारास या जुन्या डीपीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि पाहता तिथे भीषण आग लागली। ही आग एवढी भयानक होती की आजूबाजूच्या घरात राहणाऱ्या निष्पाप नागरिकांचे जीव जाता वाचले आहेत। पण संतापजनक बाब म्हणजे एवढी मोठी दुर्घटना घडूनही महावितरणचे बडे अधिकारी जागेवरून हलले नाहीत। नागरिकांनी वारंवार कॉल करूनही हे अधिकारी आपले एसी आणि कूलर सोडून घटनास्थळी आलेच नाहीत। त्यांनी केवळ आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवून वेळ मारून नेली। परिणामी या कडक उन्हाळ्यात सकाळी 6 वाजेपासून थेट दुपारी 4 वाजेपर्यंत संपूर्ण परिसराची वीज बंद होती। विचार करा, या भयानक उन्हात लहान मुले, वृद्ध आणि महिलांना किती प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असेल। जर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर या डीपीचे योग्य मेंटेनन्स केले असते तर आज ही वेळ आली असती का, असा संतप्त सवाल आता विचारला जातोय। महावितरणच्या या मनमानी कारभारावर आणि निष्काळजीपणावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे आक्रमक झाली आहे। मनसे उपविभाग अध्यक्ष पंकज खिंची, जे अनुसया फाउंडेशनचे अध्यक्ष देखील आहेत, यांनी महावितरणला थेट आणि कडक शब्दात इशारा दिला आहे। जर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या जुन्या डीपीच्या संपूर्ण मेंटेनन्सचे काम तात्काळ सुरू केले नाही तर मनसे महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकणार, म्हणजेच ताला ठोको आंदोलन करणार आणि यानंतर जर काही अघटित घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल। अब तक सत्य का साहस।